नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एरिस्टॉटलचे राजकीय तत्वज्ञान। एरिस्टॉटल हा विचारवंत प्लेटोचा शिष्य होता। हा विचारवंत प्लेटोच्या द माइंड ऑफ प्लेटोज स्कूल असंही त्याला म्हटलं जातं, राज्यशास्त्राचा जनक असंही त्याला म्हटलं जातं, बुद्धिवंतांचा गुरु असंही त्याला म्हटलं जातं। आणि एरिस्टॉटल या विचारवंतानं ग्रीक राजकीय तत्वज्ञानाला फार मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचा कालखंड इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 असा पाहायला मिळतो। आपण यापूर्वी प्लेटोच्या संदर्भात विचार करताना पाहिलेलं होतं सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल। सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य एरिस्टॉटल या तीन विचारवंतांनी पाश्चिमात्य राजकीय विचाराला जे खूप मोठं योगदान दिलेलं आहे, विशेषतः ग्रीक राजकीय तत्वज्ञानाला ते अतिशय महत्त्वाचं आहे। सॉक्रेटिसने राजकीय तत्वज्ञानाचं बीज रोवलं, प्लेटोने त्याला खतपाणी घालून वाढवलं आणि एरिस्टॉटलने त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं असं म्हटलं जातं। आणि म्हणून या तिन्ही राजकीय विचारवंतांच्या तत्वज्ञ असलेल्या लोकांच्या विचारांचा राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करा, यूपीएससीचा अभ्यास करा, तुम्ही बीए राज्यशास्त्राचा अभ्यास करा, तुम्ही एमए राज्यशास्त्राचा अभ्यास करा, तुम्हाला राजकीय अभ्यास करत असताना ज्या विचारवंतांच्या अभ्यासाची आवश्यकता असते त्यापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणजे एरिस्टॉटल हा होय। या एरिस्टॉटलनं राजकीय विश्वामध्ये असं काय योगदान दिलं की ज्याच्यामुळं त्याला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं। आपल्याला हे माहित आहे की हा विचारवंत अनेक विषयांचा अभ्यास करणारा होता, कसा प्लेटो पण होता। प्लेटो मध्ये आणि एरिस्टॉटल मध्ये काय फरक आहे? प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत होता आणि एरिस्टॉटल हा वास्तववादी विचारवंत होता। प्लेटो हा नीतीला मानणारा विचारवंत होता, एरिस्टॉटल हा राजनीतीला मानणारा विचारवंत होता, किंबहुना त्याच्या विचाराचा आधार हा राजनीती होता। अतिशय महत्त्वपूर्ण अशा ह्या राजकीय विचारवंताच्या विचारांचा आपल्याला आढावा घ्यावयाचा आहे। इसवी सन पूर्व 384 मध्ये अथेन्स पासून जवळच असलेल्या स्ट्रॉगिरा या गावी जन्मलेल्या एरिस्टॉटलनं आपले वैद्य म्हणजे आजच्या भाषेमध्ये डॉक्टर असलेल्या वडिलांकडनं तो वारसा उचलला आणि त्यानं सुद्धा वैद्यकीय ज्ञान संपादन केलं। वैद्यकीय ज्ञानाच्या बरोबरच ज्ञानाच्या इतर अनेक शाखांमध्ये त्यानं आपली चुणूक दाखवली, जसं की मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो, तर्कशास्त्र म्हणतो, भौतिकशास्त्र म्हणतो, जीवशास्त्र म्हणतो, साहित्य, म्हणजे असं एकही क्षेत्र सोडलं नाही की ज्याला एरिस्टॉटलनं स्पर्श केलेला नाहीये। कल्पना करा, जवळपास 400 ग्रंथ एरिस्टॉटलनं निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यापैकी द पॉलिटिक्स आणि द कॉन्स्टिट्यूशन ऑफ किंगशिप हे राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। तसे साहित्यावरचा रेटोरिक हा ग्रंथही तेवढाच महत्त्वाचा आहे। इतरही क्षेत्रामध्ये त्यानं खूप मोठं योगदान दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की दुर्बीणच्या संदर्भामध्ये एरिस्टॉटल हा खूप प्रसिद्ध असलेला विचारवंत होता, म्हणजे विज्ञानवादी विचारवंत होता। आणि अशा ह्या विचारवंताच्या आपण एक एक विचाराचा आढावा घेणार आहोत। आता आपण तुर्तास एरिस्टॉटलच्या अभ्यास पद्धतीबद्दल विचार करूया, चर्चा करूया। तर्कशास्त्राचा, तत्वज्ञानाचा, विज्ञानवादी दृष्टिकोनाचा
हा विचारवंत असल्यामुळं स्वाभाविकच त्यानं त्या सगळ्या गोष्टींना आपल्या अभ्यासामध्ये महत्त्व दिलेले. त्याच्या विचारांच्या प्रभावाचा जर आपण विचार केला तर त्याला मिळालेली कौटुंबिक परिस्थिती, त्याचा गुरु प्लेटो याच्या अकादमीमध्ये त्यानं घालवलेला 20 वर्षाचा कालखंड, त्या काळामधली सामाजिक राजकीय परिस्थिती, आणि त्याचबरोबर तो ज्या राजाच्या घरी होता सिकंदर, फिलिपचा मुलगा सिकंदर, त्याची ती पार्श्वभूमी, या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव कळत न कळतपणे त्याच्या विचारांवरती झालेला आहे. आपण नेहमी हे म्हणत असतो, कोणताही विचारवंत त्या काळाचं, स्थळ काळ परिस्थितीचा अपत्य असतो, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा, भौतिक वातावरणाचा, सामाजिक वातावरणाचा, कौटुंबिक वातावरणाचा हा प्रभाव त्या विचारवंताच्या विचारावरती निश्चितपणे जाणवत असतो. तसाच तो अरिस्टॉटलच्याही विचारावरती जाणवतो. आपण बघणार आहोत अरिस्टॉटलचे राज्यविषयक विचार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये राज्य म्हणतो ना, स्टेट ज्याला म्हणतो ना, किंवा ज्याला आपण नेशन स्टेट असं म्हणतो ना. पूर्वी राज्य आणि शासन या दोन्हीही शब्दांचा एकच अर्थ घेतला जात असे, दोन्ही शब्दांना एकाच अर्थानं वापरलं जात असे. कालांतरानं राज्य वेगळं, शासन वेगळं. आज आपण आजच्या भाषेमध्ये आपण पाहतोय की राज्याच्या आवश्यक घटकाचा एक भाग म्हणजे शासन आहे, पण ज्याला राज्य म्हटलं जातं ना, त्या राज्य नावाच्या यंत्रणेचा अरिस्टॉटलनं कसा अभ्यास केलेला होता ते आपण बघणार आहोत. राज्याची निर्मिती कशी झाली, राज्याचं स्वरूप काय असतं, राज्याचं कार्य कोणतं, राज्याचा हेतू किंवा उद्देश कोणता, आणि राज्याचे प्रकार किंवा विभाजन कोणते, या दृष्टिकोनातून अरिस्टॉटलच्या विचारांचा आपण आढावा संक्षिप्त पद्धतीने घेऊया. अरिस्टॉटल हा मनुष्याला सामाजिक प्राणी असं म्हणतो. मॅन इज अ सोशियल एनिमल अँड ॲज वेल ॲज मॅन इज अ पॉलिटिकल एनिमल. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, तसाच तो राजकीय प्राणी आहे. राज्याच्या उदयासंबंधी, राज्याच्या निर्मिती संबंधी आपण प्रथम वर्षामध्ये विविध सिद्धांत अभ्यासले. दैवी सिद्धांत आपण बघितलेला आहे, शक्ती सिद्धांत आपण बघितलेला आहे, मातृसत्ताक पितृसत्ताक सिद्धांत आपण बघितलेला आहे, विकासवादी सिद्धांत बघितलेला आहे, सामाजिक करार सिद्धांत आपण बघितलेला आहे, आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती दैवी सिद्धांत प्रभावशाली होता. तरी सुद्धा अरिस्टॉटल काय म्हणतोय की राज्य कुणी ईश्वरानं किंवा कुणी ईश्वरी शक्तीनं निर्माण केलेलं नाही. राज्य हे मानवाच्या सामाजिक असण्याचा, मानवाच्या विकासशील प्रक्रियेचा परिणाम आहे. म्हणजे ते नैसर्गिक आहे, कारण मनुष्य नैसर्गिक आहे. मनुष्य नैसर्गिक आहे म्हणून मानवी, तत्कालीन मानवानं आपल्या सुखी, संपन्न, वैभवशाली जीवनाच्या प्राप्तीसाठी राज्य नावाच्या संस्थेची म्हणजे विकसित प्रक्रिया आजपर्यंत आणून सोडलेली आहे. ती भविष्यात सुद्धा आणखीन डेव्हलप होत जाणार आहे. म्हणजेच राज्याच्या निर्मिती संबंधी अरिस्टॉटलला असं म्हणायचं होतं की राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे, आणि मनुष्य जे योगदान देतोय त्या योगदानामधून, जसं की मनुष्य काय करतोय, सामाजिक असल्यामुळं तो कुटुंब निर्माण करतोय. कुटुंब निर्माण झाल्यानंतर अनेक कुटुंब एकत्र आले की अनेक गावं निर्माण होत असतात. अनेक गावं मग समाज निर्माण होत असतो. त्यानंतर नगर, महानगर, आणि ज्याला आपण राष्ट्र राज्य म्हणतो ना, ती राष्ट्र राज्य, अशा प्रकारे मानवी विकासाचा हा टप्पा आहे. व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, हे व्यक्ती इथून सुरू होतं आणि इथून जो त्याचा प्रवास जात असतो तो राष्ट्र राज्य, आणि त्याच्या पुढचा प्रवास आज जे राज्यशास्त्रज्ञ मांडतात ना, तो विश्व राज्यामध्ये त्याचा अंत होईल असं म्हटलं जातं. पण भविष्यामध्ये काय होईल ते आपण नंतर बघूया, किंवा होईल असंही आपण गृहीत धरूया. म्हणजेच अनेक कुटुंब, व्यक्ती, अनेक कुटुंब एकत्र येऊन
गाव आणि खेडे बनणं, समाज बनणं, नगर महानगर बनणं आणि राष्ट्र राज्य बनणं हा भाग स्वाभाविक आहे. कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि त्या माणसानं स्वतःच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि वैभव निर्माण व्हावं यासाठी राज्य नावाच्या संस्थेची विकासशील प्रक्रियेमधून निर्मिती झाली असं अरिस्टॉटलला म्हणायचं होतं. आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण उत्क्रांतीवादी सिद्धांत जो डार्विनने मांडलेला आहे त्याही सिद्धांताकडे बघितल्यानंतर राज्याच्या संदर्भामध्ये कोण्या एका ठिकाणी कोण्या एका व्यक्तीने यावेळी या दिवशी एवढ्या वाजता राज्य स्थापन केलं असं आपण नाही म्हणू शकत. तो विकासशील प्रक्रियेचा परिणाम आहे आणि तेच अरिस्टॉटल आपल्या विचारामध्ये मांडतोय. आणि म्हणून राज्याच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटल एक 2-3 गोष्टींचा संदर्भ देतोय. राज्य व्यक्तिपूर्व संस्था आहे असं त्याला म्हणायचं आहे. नीट लक्ष द्या, राज्य व्यक्तिपूर्व संस्था आहे, राज्य नैसर्गिक संस्था आहे आणि राज्य सर्वोच्च संस्था आणि सर्वोच्च संस्था आहे. तसंच राज्य एकसत्ताक आणि अनेक सत्ताक अशा दोन्ही प्रकारचं असतं असं त्याला वाटतं. आता स्वरूपानं राज्य व्यक्तिपूर्व आहे. व्यक्तिपूर्व म्हणजे काय? व्यक्तिपूर्व म्हणजे व्यक्तीच्या आधी येणारी संस्था. मी तुम्हाला आधी सांगितलंय की अरिस्टॉटल प्राणीशास्त्राचा तज्ञ होता, तो जीवशास्त्राचा तज्ञ होता, तो वैद्यकशास्त्राचा तज्ञ होता, स्वतः वैद्य डॉक्टर होता. आणि म्हणून तो काय करतोय, ऑर्गॅनिक थेअरी ऑफ स्टेट, सावयवी सिद्धांत तो मांडतोय. शरीरशास्त्राचा सिद्धांत तो मांडतोय. हा मनुष्य आहे, या मनुष्याला विविध अवयव आहेत. हे डोकं आहे, हे डोळे आहेत, हे तोंड आहे, हे नाक आहे, हे हात आहेत, हे पाय आहेत, हे पोट आहे. हा मनुष्य आहे. या मनुष्याला तो काय म्हणतोय, शरीर, संपूर्ण शरीर ज्याला म्हणतो ना, हे सगळे अवयव त्याला असल्यानंतर याला आपण शरीर म्हणतोय. ओके, शरीर संपूर्ण त्याला आपण काय म्हणतो, इथे एक शब्द आलेला आहे एकात्म. आणि याचे अलग अलग भाग जेव्हा बघतोय, हात वेगळे, पाय वेगळे, पोट वेगळं, डोकं वेगळं, त्याला आपण काय म्हणतोय, अनेकात्म. आता प्लेटोचा विचार हा वेगळा, पण अरिस्टॉटल काय म्हणतोय की राज्य व्यक्तीच्या आधीपासूनच अस्तित्वात आहे. म्हणजे व्यक्तिपूर्व आहे आणि व्यक्तिपूर्व असल्यामुळं राज्य पूर्ण रूपात आहे, एकात्म आहे, पूर्ण, अपूर्ण नाहीये, पूर्ण रूपात आहे ते. आणि मनुष्य सुद्धा शरीरानं सगळ्या अवयवासह एकात्म शरीर असेल तरच त्या व्यक्तीला आपण व्यक्ती असं म्हणतो, पूर्ण रूपातली व्यक्ती असं म्हणतो आपण. एखाद्या विशिष्ट, हे डोकं आहे त्याला आपण व्यक्ती नाही म्हणत, हे पोट आहे त्यालाही आपण व्यक्ती नाही म्हणत, हे पाय आहे या पायालाही आपण व्यक्ती नाही म्हणत. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, शरीर म्हणतो. या अर्थानं तो सेंद्रिय सिद्धांत वापरून किंवा ऑर्गॅनिक थेअरी वापरून तो काय म्हणतो की राज्य ही व्यक्तिपूर्व आणि नैसर्गिक म्हणजे निर्माण न केलेली, नैसर्गिक म्हणजे निर्माण न केलेली, विकसित झालेली, उत्क्रांत झालेली अशा प्रकारची संस्था आहे. ती सर्वोच्च या अर्थानं आहे. सर्वोच्च म्हणजे सुप्रीम, म्हणजे तिच्यापेक्षा वरी कोणीच नाहीये, तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये. राज्य हे श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे. हे इथं राज्य आहे.
या राज्यामध्ये आपण पाहतोय सामाजिक, नैतिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, औद्योगिक, सांस्कृतिक अशा अनेक संस्था आपल्याला पाहायला मिळतात. कारण मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या संस्था अस्तित्वात असतात. पण या सगळ्या संस्थांचे नियम, आदेश राज्यातल्या सगळ्याच लोकांवरती बंधनकारक असू शकत नाही. राज्या व्यतिरिक्त असलेल्या संस्थांना सुद्धा राज्याचे नियम, आदेश हे बंधनकारक असतात. कारण राज्य ही सर्वोच्च संस्था असते आणि सर्वश्रेष्ठ संस्था असते आणि म्हणून राज्यापेक्षा श्रेष्ठ, राज्यापेक्षा सर्वोच्च राज्यामध्ये दुसरं काहीही नसतं. म्हणून बाय नेचर राज्य ही सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ अशी संस्था अरिस्टॉटलला वाटत होती. एक सत्तात्मक आणि अनेक सत्तात्मक याचाही अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो म्हणजे सिद्धांत रूपाने किंवा तात्विक रूपाने राज्य एकात्म वाटतं, याला म्हणतोय आपण. ते तात्विक रूपानं एकात्म आहे, पण इन प्रॅक्टिकल मध्ये राज्यामध्ये अनेक ह्या सगळ्या संस्था असतात आणि ते असणं सुद्धा कसं आहे, आवश्यक आहे. त्याच्याशिवाय मानवाचा सर्वांगीण विकास नाही होऊ शकत. आणि म्हणून काय होतं की ह्या सगळ्या अनेक ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, यांचं कार्य, यांचं संचलन, यांचं नियंत्रण याच्या मार्फत राज्य हे सर्वोच्च पदावरती पोहोचत असतं आणि म्हणून ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या कार्याच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटल हा विचारवंत म्हणतोय की राज्य बेसिकली दोन प्रकारचं कार्य करतं. एक आहे सकारात्मक कार्य आणि दुसरं आहे नकारात्मक कार्य. सकारात्मक कार्य म्हणजे काय, संधी उपलब्ध करून देणं. कशासाठी, हेतू काय आहे राज्याचा, उद्देश काय आहे राज्याचा, मानवाच्या सुखी, संपन्न, वैभवशाली जीवनासाठी राज्य म्हणजे आज आहे तिथून अधिक सुखी, संपन्न, वैभवी, ऐश्वर्य संपन्न, निरोगी म्हणजे आरामदायी ज्याला आपण म्हणतो ना, ते सगळं जीवन त्याला प्राप्त व्हावं. हा कोणाकडून प्राप्त व्हावं, राज्याकडून. राज्याचा हेतूच काय आहे की मानवी जीवनाला अधिक सुखी बनवणं. मग त्यासाठी राज्य काय करतं, सकारात्मक कार्य करतं. म्हणजे संधी उपलब्ध करून देतं, सेवा उपलब्ध करून देतं, सुविधा उपलब्ध करून देतं. आणि नकारात्मक कार्य म्हणजे जे कोणी या सेवा, सुविधा, सोयी उपलब्ध करून देण्यामध्ये अडथळे निर्माण करील त्याला रोखण्याचं काम, प्रतिबंध घालण्याचं काम, त्याला शिक्षा देण्याचं काम राज्याला करावं लागतं. म्हणजे प्रतिबंध, नियंत्रण घालणं हे नकारात्मक काम आहे आणि संधी निर्माण करून देणं हे सकारात्मक काम आहे. आणि हे दोन्हीही प्रकारचं काम राज्याला करावं लागतं. कारण राज्यातल्या प्रत्येक मानवाचं जीवन सुखी, संपन्न आणि वैभवशाली बनवणं हे राज्याचं कार्य असतं आणि त्यासाठी राज्याला हे करावंच लागतं. मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे राज्याचे किंवा शासनाचे, शासन आणि राज्य हा शब्द एकाच अर्थानं वापरण्याची प्रथा असल्यामुळं त्यांनी काही प्रकार पाडलेले आहेत. या प्रकारामध्ये बेसिकली दोन प्रकार आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ते अधिक स्पष्ट करणार आहोत. प्रकारामध्ये शुद्ध प्रकार आणि अशुद्ध प्रकार. सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो हे चांगलं राज्य आणि हे वाईट राज्य असं आपण म्हणू शकतो. गुड स्टेट, बॅड स्टेट या अर्थाने आपण त्याला म्हणू शकतो. आता शुद्ध राज्य आणि अशुद्ध राज्य कशाला म्हटलं त्यानं, प्रकार पाडत असताना
जवळपास 158 देशांच्या राज्य व्यवस्था, राज्य घटना आणि सगळ्या सिस्टीमचा अभ्यास केल्यानंतर राज्यशास्त्रज्ञ असलेल्या, राजकीय विचारवंत अभ्यासक असलेल्या अरिस्टॉटलनं राज्याचे शुद्ध आणि अशुद्ध असे प्रकार, शुद्ध प्रकारामध्ये 3 प्रकार आणि अशुद्ध प्रकारामध्ये 3 प्रकार, किंवा शुद्धचं अशुद्ध कसं बनतं चक्राकार सिद्धांतामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला शुद्ध प्रकार, जर हेतू चांगला असेल राज्य चालवण्याचा, हेतू चांगला असेल राज्य चालवण्याचा, तर ते राज्य किंवा ते शासन चांगलं, आणि जर हेतू वाईट असेल तर ते राज्य किंवा ते शासन अशुद्ध. ह्या शुद्धचे 3 प्रकार कोणते, अशुद्धचे 3 प्रकार कोणते, आणि यासाठी त्यानं काय सांगितलेलं आहे, राज्यकर्त्यांचा हेतू आणि राज्यकर्त्यांची संख्या हे 2 घटक राज्य शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे ठरवण्यासाठी निर्धारक तत्व म्हणून अरिस्टॉटलनं वापरलेलं आहे. हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुर्तास आपण अरिस्टॉटलनं सांगितलेल्या राज्यशास्त्राला, राज्य म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की द पॉलिटिक्स या ग्रंथाच्या पासून राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र, ज्याला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यामध्ये त्याचं योगदान खूप मोठं होतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे सॉक्रेटिसनं बी रोवलं, प्लेटोनं त्याला वाढवणं, अंकुरित केलं, आणि अरिस्टॉटलनं त्याला वटवृक्षामध्ये रूपांतरित केलं. म्हणजे ग्रीक राजकीय तत्वज्ञानाला आकार देण्याचं खूप मोठं योगदान अरिस्टॉटलच्या नावावरती जमा आहे. म्हणून त्याला राज्यशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. 400 ग्रंथ, नॉट ए जोक, 400 ग्रंथ त्याच्या नावावरती जमा आहेत, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित, एकाच क्षेत्राशी संबंधित नाही, वेगवेगळ्या बहुश्रुतता अनेक विषयांना स्पर्श करणारं लिखाण त्यानं केलेलं आहे. म्हणून तो बुद्धिवंतांचा गुरु असंही, द फादर ऑफ इंटेलेक्च्युअल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं ग्रीक राजकीय तत्वज्ञानाला आकार देण्यामध्ये, पाश्चिमात्य राजकीय विचाराला सिद्धांत आणि तत्वज्ञान देण्यामध्ये, आणि जगात आज अभ्यास करणारे राज्यशास्त्रज्ञ, विचारवंत, अभ्यासक हे सुद्धा अरिस्टॉटलनं मांडलेल्या सिद्धांताला डावळून काहीच करत नाहीत. हे त्याच्या विचाराचं महत्व आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या राज्याच्या प्रकाराच्या बद्दलची माहिती घेऊया. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.